मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा दी स्टोरी टेलर या चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे हाकामारी. पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. किर्र अंधारात भक्क उजेड मारत शंकर मास्तराची मोटरसायकल गावात घुसली. तेव्हा दोन्ही हात हलवत गाडीसमोर कोणीतरी त्याला थांबण्याचा इशारा करत होता. गपकन ब्रेक दाबून त्याने आपली फटफटी थांबवली. मायला, लाईट गेली जणू. या खेड्यात एकदा का लाईट गेली की माहेरल्या गेलेल्या बायकोसारखी लवकर येत नाही, तो स्वतःशी पुटपुटला. हेडलाईटच्या उजेडात समोरून वेडा वेताळ हातवारे करत उभा होता. गावात हा वेडा कसा आला कोणास ठाऊक, पण त्याच्या वेडाचा गावकऱ्यांना काही त्रास नव्हता आणि भूतदयेपोटी त्याला कोणी हुसकावून लावत नव्हते, म्हणून तो इथेच स्थिरावला. याचे वास्तव्य कायम मसाणवाट्या जवळच्या पिंपळाखाली, म्हणून लोक त्याला वेताळ म्हणून हाक मारत. "काय रे वेताळा, कशाला आडवा आलास?" शंकरने ठेचकावून विचारले. "तुला नेणार हाय." "अन कोण?" खी खी करून तो वेडा अभद्र हसला. शंकरने फारसे मनावर घेतले नाही. गावाचा अनुभव असाच होता. मनाला काहीतरी वेडसर बोलून तो स्वतःशीच हसायचा. त्याने वेताळाला टाळून आपली मोटरसायकल पुढे दामटली. निवडणुकीची मीटिंग सुरू होती. शंकर पाड्यावरची शाळा आटपून तालुक्याच्या गावी परस्पर गेल्याने गावी परतायला आज उशीर झाला होता. एरवी मावळतीला घरी येणाऱ्या शंकरला आज मात्र रात्रीचे 11 वाजले होते. घर कसले? एका जुन्या दगडी वाड्याचे पडवीस तो एकट्याच भाड्याने राहायचा. नोकरीच्या पाड्यावर राहायची सोय नव्हती, म्हणून त्याने या जवळच्या गावात बिराड थाटले होते. घरासमोर हेडलाईटच्या उजेडात शंकर उंजडभर बिड्यांची थोटक दिसली. दिगूअण्णा बराच वेळ बसून गेलेले दिसतोय. त्याच्या घराजवळच्या दाराबाहेर घडवलेल्या दगडाच्या 4 पायऱ्या होत्या. चांगली मांडी घालून बसण्यासारख्या रुंद, आणि त्याला लागून एक कललेला सिमेंटच्या लाईटचा खांब होता. लाईट असताना म्हातारा दिगूअण्णा बिडीचा कट्टा घेऊन यायचा अन शंकरला ऐकलेल्या पंचक्रोशीतल्या घडामोडी सांगायचा. कोणाची बायको माहेरला गेली, कोणाची माहेरून येत नाही, कुणाला घाटावर हडळ दिसली, शेजारच्या गावात हाकामारी फिरते, असल्या बिनबुडाच्या गोष्टी तो त्याच्या कानावर घालत असे. 4-6 बिड्यांचा धूर काढून निघून जायचा. शंकरच्या गावात फारशा ओळखी नव्हत्या. कशा असणार? हा सकाळी गावाबाहेर पडायचा आणि मावळतीला परत यायचा. मग घरी स्टोव्हवर भात भाजीच्या मागे लागायचा. शुक्रवारी सकाळी गेला की सोमवारी रात्रीच गावात यायचा. शनिवार रविवार आईच्या मदतीला गावी जायचा. त्याने झटका मारून मोटरसायकल मेन स्टँडवर लावली. झटशीर दाराच्या कडीला लावलेलं कुलूप उघडून तो आत गेला. सरावाने चाचपत खुंटीवरला कंदील काढून लावला. थोडी वात वर करून उजेड वाढवला. बचकभर तांदूळ भाताच्या भांड्यात घातले. त्यात पाणी घालून फरफऱ्या स्टोव्हवर ते भांडे चढवले. मग कोपऱ्यात आलेल्या आडोश्याला जाऊन त्याने हातपाय धुतले. आता भाताचा हंडा शिजेपर्यंत वाट पाहायची. "मास्तर हायती घरात?" एक अनोळखी हाडी शंकरच्या कानावर आली. त्याने उभ्या लोखंडी जाड कांबी लावलेल्या बारक्या खिडकीतून वजा सावण्यातून बाहेर पाहिले. एक पांढर धोतर, कोपरी अन पागोटं घातलेलं कोणीतरी उभे होतं. हाती काठी पण असावी. अंधाराने फारसं स्पष्ट दिसत नव्हतं. "कोण आहे?" मास्तराने आवाज दिला.
आता नाव सांगून उपयोग नाही. तुम्ही मला ओळखत नाही, पर मी तुम्हासनी ओळखतो. थरथरत्या आवाजावरून तो खेडूत वृद्ध असावा, असा अंदाज त्याने केला. रात्रीचे काय काम काढलं काका? काय नाही, जमत असन तर घाटावर यायचं होतं. येता का विचारायला आलो. गावाजवळून एक ओढा जात होता. त्याला गावकऱ्यांनी श्रमदानातून सुंदर घाट बांधून घेतला होता. त्याच्या शेजारी स्मशानाची जागा होती. कोणीतरी गचकलं असणार. कोणाची मैत झाली आहे का? होय, मैतीचेच काम आहे. कोण आहे? आहेत आपल्याच वस्तीतले. बाकी लोक जमले आहेत. समदे हेच विचारतायत. कोण तर मोरं निघाल्या बगर अशा अंधारात कोण येणार? अशा कामाला येणं पुण्याचे काम असते म्हणतात. बघा, जमत असेल तर मी थांबतो तुमच्या सोबतीला. नसता मोरल्या घरी आवाज देतो. एखाद्याला शेवटचा निरोप देणे पुण्याचे काम असते, असे शंकरच्या आज्या पण म्हणायच्या. शंकरने क्षणभर विचार केला आणि जाण्याचा विचार पक्का केला. काका, 5 मिनिट थांबा, थोडा भात खाऊन घेतो, मग निघू. तुमचं जेवण झालंय का? नसल तर या, दार उघडतो. नका, म्या थांबतो बाहेरीच. 2 घास खाऊन घ्या तुम्ही. तिथं किती वखत लागतो या ठाव नाही. पुन्हा कधी मिळल खाया कोणास ठाव. शंकरने जेवण उरकले, शर्ट पॅन्ट अटकवली आणि तो बाहेर पडला. तो बोलावं आलेला म्हातारा तरातरा पुढे निघू लागला. शंकर त्याच्या मागे निघाला. दोघात थोडे अंतर पडले होते. अंधारात म्हाताऱ्याचे फक्त पांढरे कपडे तेवढे दिसत होते. त्याला बहुधा शंकरपाशी बोलण्याचे फारसे स्वारस्य नसावे. रस्ता पायाखालचा होता म्हणून बरे, नसता अंधारात काही दिसत नव्हते. समोरच्या म्हाताऱ्याच्या धुरकट पांढऱ्या आकृती मागे शंकरची पावले पडत होती. बॅटरी घेतली असती तर बरे झाले असते, असे त्याला वाटून गेले. आता ती दोघे गावाबाहेर पडली होती. आभाळ भरून आले होते. चांदण्याच्या कवडसा सुद्धा दिसत होत्या. किरकिऱ्याचा आवाज कानात घुमू लागला. मध्येच एखादं कुत्रं रडत होतं. वातावरण गढूळ आणि गंभीर होत होतं. उगाच बेचैन करणार. शंकरने सहज मागे नजर टाकली. त्याच्या मागे 5-25 पावलावर 7-8 गावकरी येताना दिसत होते. समोरच्या म्हाताऱ्यासारखेच वेशातले. त्यात शंकरला काही वावगे वाटले नाही. भडक रंगाचे कपडे गरम होतात, म्हणून लोकांचा कल पांढऱ्या रंगाकडे असतो. म्हातारा म्हणाला ते खरे होते. कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय कोण अशा अंधाऱ्या रात्री घराबाहेर पडणार? आपल्याला पाहून गावकऱ्याला धीर आला असावा, म्हणून ते आपल्या मागे निघाले. त्याला थोडे बरे वाटले. समोरच्या म्हाताऱ्याकडे डोळे बारीक करून पाहिले. त्याला फक्त त्याचे कपडेच दिसत होते, हवेत तरंगत चाललेल्या भुतासारखे. या विचारसरशी त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याच वेळी कुठून तरी घुबडाचे गंभीर ओरडणे त्याला ऐकू आले. शंकर गपकन जागीच थांबला. तसा समोरचा म्हाताराही पाठमोरा होता तरी चालता चालता तसा थांबला. शंकरने मागे वळून पाहिले. त्याच्या मागे असलेल्या गावकऱ्यांचा आता चांगला 30-40 जणांचा जथा झाला होता आणि ते सगळेच थांबले होते. अचानक कडाडून वीज चमकली. प्रकाशमान झाला. त्यातील एकही गावकऱ्याला हात, पाय, डोके काहीच नव्हते, फक्त अंगावर चढवल्यासारखी कपडे. सकाळी सहज कॅलेंडरवर नजर टाकली होती, तेव्हा आजच्या तारखेशेजारी काळ्या भरीव वर्तुळाकार चिन्हाचा उलगडा आला. त्याला अचानक झाला. आज अमावस्या होती. पोकळ शिक्षणाने
भूताखेतावरल्या अविश्वासाला खिंडार पडले. त्याच्या घशात कोरड पडली. हातपाय लटलटू लागले. तेथून पडून जावे असे त्याला तीव्रतेने वाटू लागले. त्याने कशीबशी 4 पावले झरझर टाकून पाहिले. समोरच्या म्हातारा आणि मागच्या जत्याने त्याची गतीने आणि तशाच हालचाल केली. जणू त्याच्या पायाला ते बांधले होते. आता जाणार कुठे? जाईल तेथे हे सगळेच असणार होते. अचानक समोरचा म्हातारा थांबला. 1, 2, 3 असंख्य दिवटा पेटल्या गेल्या. शंकरच्या आजूबाजूला निर्जीव प्रकाश पडला. त्याला त्या उजेडात थोडं धीर आला. त्या उजेडात त्याला 2 गोष्टी दिसल्या. एक तर व्यवस्थित रचलेल्या 2 चिता आणि त्यातल्या एकावर पांढऱ्या मधाऱ्यात लोटून ठेवलेलं प्रेत. फक्त अग्नी देणे बाकी होते. ढगांची दाटी असूनही हवेतला गारवा वाढतच गेला. असंख्य दिवट्या पेटल्या होत्या, तरी कोमटपणा जाणवत नव्हता. शंकरच्या बाह्य जाणिवा बधीर होत असल्यासारख्या वाटू लागल्या होत्या. हा काय प्रकार आहे? त्याने आजूबाजूला नजर टाकली. सारे जण आणखी कसली भूतच होती ते. खाली माना घालून आदबीने उभी होती. जणू कोणीतरी अधिकारी माणूस जवळच असावा. आणि शरणावरले प्रेत सावकाश उठून बसले. शंकर डोळे फाडून समोरचे दृश्य पाहत होता. क्षणाक्षणाला त्याच्या हृदयाची धडधड वाढत होती. समोर दिसणाऱ्या घटनांचा अर्थ त्याचा मेंदू लावू शकत नव्हता. ते प्रेत एखादा महाराज जसा सिंहासनावर ऐटीत बसावा तसे ताठ त्या शरणावर बसले होते. त्याने हळूच आपले दोन्ही हात आभाळाकडे पसरले. डोके वर करून हात जोडले. तसे हात खाली आणत स्वतःच्या चेहऱ्यावरचा पांढरा कपडा फाडून दिला. त्या प्रेताचा उघडा चेहरा शंकरच्या माहितीतील होता. एक कडारती वीज शंकरच्या मनात चमकून गेली. शरणावर ऐटीत बसलेला गावातला वेडा वेताळ होता. या मास्तर, आज आमच्या पालखीचा मान तुम्हाला देण्यात येतो. वेडसर वेताळाचा उच्चार कमालीचा सुसंस्कृत होता. मान कसला? तू कोण? शंकरने कसेबसे विचारले. अरे, या मूर्ख माणसाला सांगा आम्ही कोण आणि पालखीचा मान काय असतो ते. तो मगाशी घाटावर येत का? विचारायला आलेला माणूस म्हणजे फक्त अंगार घातल्यासारखे कपडे. शंकर जवळ सरकले. मास्तर, हे वेताळ महाराज आहेत. वेताळ महाराज म्हणजे आम्हा भूताचे राजे. आज अमावास्या आहे. महाराजांच्या पालखी निघते आजच्या रात्री. त्या पालखीसमोर आम्ही दंगल करतो. ज्याला पालखीचा मान मिळतो त्याच्या इशाऱ्यावर सगळी भूतावर नाचते. वेताळ महाराज खुश झाले की पुढच्या अमावास्येला त्याच्यासोबत कोंड्याच्या पालखीत बसता येते. मला नाही कळलं, पण मी आता काय करू? तुम्ही फक्त शेजारी असलेल्या शरणाला पेटवून द्या. बाकी आपोआप होईल. शंकरच्या हाती फलिती देत त्याने सांगितले. क्षणात ती चिता पेटू लागली. आगीने लवकर ती चिता ताब्यात घेतली. अग्नीच्या ज्वाळा वाट सापडेल त्या चितेच्या फटीतून ओसांडून वाहू लागल्या. वेडावाकड्या ज्वाला हवेच्या तालावर नाचू लागल्या. मांस जळत असल्यासारखा वास घाटावर आणि नदीच्या काळ्या पाण्यावर पसरू लागला. इतकाच एखादा फुगा फुटावा तसा आवाज झाला. सरसरत्या चितेच्या आहारातून चिलव्याचा डोह वर उसळू लागला. कवटी फुटली होती. त्या आवाजासरशी शंकरला आतापर्यंत वाटणारी भीती पळून गेली. त्याला एकदम हलकं वाटू लागलं. अनामिक आनंदाच्या उसळ्या फुटत होत्या. त्याच्या भरात तो नाचू लागला. वेताळाने इशारा केला. कोठून तरी एक लाल गोंड्याची पालखी हवेत तरंगत आली. त्यात वेताळ बसला आणि हळूहळू पालखी नदीच्या
कडेकडेने निघाली. ढोल ताशा कडकडू लागले. पांढऱ्या कपड्यातील ती भूतं बेभान होऊन नाचत होती आणि सगळ्यात समोर शंकर होता. वेड्यासारखा वेडावाकडा नाचताना त्याला काही वाटत नव्हतं. काहीच कळत नव्हते. तोंडी एकच वाक्य होतं, कितने बीत गए है दिन. तो ते पुन्हा पुन्हा लयीत म्हणत होता आणि नाचत होता. सकाळी अख्खा गाव घाटावर जमला होता. एक विझलेली चिता दिसत होती आणि तिच्या पायथ्याशी शंकर मास्तरच्या चपला होत्या. म्या लई येळ मास्तरांची वाट पाहिली. कोसावरल्या शेंडी गावात हाकामारी आल्याची वार्ता असल्याचं सांगायचं होतं. रात्री कोणी हाक मारली तर हाकेला ओ देऊ नका म्हणून बजावलं होतं. नाही भेट झाली. नेलं नवं का हाकामारीनं उचलून मास्तरासनी. दिगुअण्णा शेजारच्या माणसाला सांगत होता, पण त्या माणसाचे लक्षच नव्हते. पिंपळाखालच्या वेडा वेताळ मात्र इतने बीत गए है दिन या ओळी आपल्या भसाड्या आवाजात दिवसभर म्हणत होता. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? लाईक व कमेंट करून नक्की सांगा. या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा असंच एका गोष्टीसोबत.